गडचिरोलीत माओवाद्यांनी निवडणुकीसंदर्भात बॅनरबाजी सुरू केली आहे। निवडणूक बहिष्काराचं आवाहन या बॅनरच्या माध्यमातून करण्यात येत आहे। सुरजागडच्या मुद्द्यावरून पालकमंत्री अमरीश आत्राम यांच्यावरही माओवाद्यांनी तीव्र शब्दात टीका केली आहे। एटापल्लीनंतर राजाराम खानला आणि रायगट्टा भागात माओवाद्यांनी हे बॅनर लावले। जळगाव जिल्ह्यातील असंघटित कामगारांना सरकारी नियमानुसार धान्य मिळावं, कामगारांना घरकुलं मिळावी यासह इतर मागण्यांसाठी खानदेश कामगार संघटनेनं जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक महिला मोर्चा काढला। एकट्या जळगाव शहरात 28,000 कामगारांना धान्य मिळत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। असंघटित कामगारांच्या या हक्काच्या मागण्यांसाठी 16 वेळा मोर्चा काढूनही न्याय मिळत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली आहे। गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनं असून या वनांलगत मोठ्या प्रमाणात गावं सुद्धा आहेत। त्यामुळे या गावकऱ्यांना वेळोवेळी रोजगार उत्पन्न करून देण्यासाठी वनविभाग नेहमीच प्रयत्नशील असतं। आता त्यांना वनांपासून उपलब्ध होणाऱ्या लाखापासून बांगड्या तयार करण्याचं प्रशिक्षण देण्यात येत आहे। नागझिरा व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत 35 कुटुंबांना या रोजगाराचा फायदा होणार आहे। धुळे जिल्ह्यात अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेतर्फे जिल्हास्तरीय लोककला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। लुप्त होत चाललेल्या लोकसंस्कृतीला कलाविष्कारातून चालना मिळावी या उद्देशानं हा कला महोत्सव भरवण्यात आला होता। यावेळी या कला महोत्सवात सहभागी कलाकारांनी भजन, गवळणी, पोवाडा, लोकगीतं, भारूड, अहिराणी लोकगीतं सादर करत समाज प्रबोधन केलं। यावेळी काही कलाकारांनी व्यसनाधीनता तसंच समाज प्रबोधनात्मक नाटकं सादर करत भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवत उपस्थितांची वाहवा मिळवली। चंद्रपूर शहरालगत असलेल्या अजयपूर जंगलात असलेल्या रेती घाटावर घडलेल्या एका घटनेनं चांगलीच खळबळ उडाली आहे। स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या 7 ते 8 वाळू तस्करांनी वरिष्ठ वनाधिकारी आणि सहकाऱ्यांना बेदम मारहाण केली। त्यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावून त्यांच्याकडून मी लाचखोर असल्याचं लिहून तब्बल 2 तास हैदोस घातला। वनाधिकाऱ्यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे। मोहोळ तालुक्यातल्या टाकळी सिकंदरच्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे। गेल्या 7 महिन्यांपासून कामगारांना पगार मिळालेला नाही। हंगामी आणि कायम कामगारांना न्याय हक्कापासून दूर ठेवत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।